महाविकास आघाडीने पुकारलेला महाराष्ट्र बंद मागे घेतलाय। या प्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल झाल्यानंतर कुठल्याही राजकीय पक्षाने पुकारलेला बंद बेकायदेशीर असल्याचं म्हटलंय। त्यानंतर शरद पवार, नाना पटोले आणि उद्धव ठाकरेंनी बंद मागे घेत असल्याचं स्पष्ट केलंय। बंद जरी मागे घेतला असला तरी राज्यभर महाविकास आघाडीकडून तोंडावर काळी पट्टी बांधून हातात काळे झेंडे घेत निदर्शनं करण्यात येणार आहेत। तर शरद पवार पुण्यात डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर बसून आंदोलन करणार आहेत। उद्धव ठाकरेही सेना भवनाच्या चौकामध्ये आंदोलन करणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे, मात्र आजपासून पुढील 2 दिवस मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हा हवामान विभागाने वर्तवला आहे। त्याचबरोबर कोकणात आणि घाटमाथ्यावरही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मागील 2 ते 3 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू झालाय। पावसाने पाझर तलावाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। काही तलाव तुडुंब भरल्याने शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे। धाराशिवमध्ये पावसाचं जोरदार पुनरागमन झालंय। धाराशिव जिल्ह्यासह कळंब, वाशी, परंडा या तालुक्यामध्ये जोरदार पाऊस बरसला। अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस पडल्यामुळे पिकांना जीवनदान मिळालंय। बुलढाण्याच्या खामगाव, नांदुरा भागामध्ये जोरदार पाऊस झालाय। या पावसाने संग्रामपूर येथील एमएससीबीच्या सब स्टेशनमध्ये पाणी शिरलं, तसंच अनेकांच्या घरातही पाणी शिरल्याचं समोर आलं। शहापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली। त्यामुळे गेले अनेक दिवस उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना हा दिलासा मिळालाय। पावसाचं आगमन होताच तालुक्यातील वीज पुरवठा खंडित झाला। चंद्रपुरामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। ऐन संध्याकाळी आलेल्या पावसाने वाहतूक मंदावली होती। अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची त्रेधा तिरपीट उडाल्याचं पाहायला मिळालं। वाशिम जिल्ह्यातील शिरपूर, इंझोरी, मनोजासह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली। या पावसाने नदी नाल्यांना पूर आला असून शेतात पाणी शिरून खरीपाच्या पिकांचं नुकसान होण्याची भीती वर्तवली जाते। सातपुडा पर्वतरांगेत होत असलेल्या पावसाने रावेर तालुक्यातील सुकी नदीला मोठा पूर आलाय। त्यामुळे नदीवरील पूल पाण्याखाली गेला असून पुलाची उंची वाढवण्याची मागणी करण्यात येते आहे। ऑगस्ट महिन्यातील कमाल तापमानामध्ये मुंबईकरांना घाम फुटलाय। 22 ऑगस्ट सर्वात हॉट दिवस ठरलेला आहे। गुरुवारी रात्री 10 नंतर उपनगरामध्ये सायन, कुर्ला, वांद्रे, विद्याविहार, साकीनाका परिसरात पावसाने चांगलीच हजेरी लावली। त्यामुळे काही अंशी वातावरणात गारवा पसरलाय। पावसाने दडी मारल्यामुळे भात शेतीवरती कीड रोग, करप्या व पांढऱ्या बगळ्या या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती वर्तवली जाते। ठाणे, पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भात शेतीची लागवड होते, परंतु काही भागामध्ये पावसाची उघडदीप आहे। गेल्या 7 ते 8 दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे याच लागवड केलेल्या भात शेतीवरती परिणाम होण्याची धास्ती शेतकऱ्यांना वाटते आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणारी तानसा जलवाहिनी फुटली। जलवाहिनी फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचे फवारे उडत होते। मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेलंय। पाणी गळती थांबण्याचे प्रयत्न सुरू असून जलवाहिनी फुटल्यामुळे अंधेरी ते दादर परिसरातील पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम झालाय। जगातील प्रमुख महागड्या 44 शहरांमध्ये मुंबई आणि दिल्ली या 2 शहरांची अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावल्याची माहिती बांधकाम उद्योग अभ्यास करणाऱ्या एका कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे। या यादीत सातत्याने फिलिपाईन्सची राजधानी असलेल्या मनिला शहर हे अव्वल क्रमांकावर आहे। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरक्षा स्मार्ट सिटीनं नवी लॉटरी योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे। या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले किफायतशीर घरांचे पर्याय उपलब्ध आहेत। या योजनेचा लाभ मर्यादित घरांसाठी असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर ती उपलब्ध असतील तर पात्र लाभार्थी लॉटरी प्रक्रियेद्वारे अर्ज करू शकतात। रेल्वे प्रशासनासमोर त्यांच्या सीमा संरक्षण भिंती टाकून बंद करण्याचं मोठं आव्हान आहे। त्यामुळे फेरीवाले, भिकारी यांच्यासह उपद्रव्यांचा त्रास रेल्वेला सहन करावा लागतोय। संरक्षक भिंती टाकायच्या झाल्या तर त्यासाठी येणारा खर्च प्रचंड असल्यानं त्या बजेटला मंजुरी मिळवताना अधिकाऱ्यांच्या नाकी नऊ येत आहेत। रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक असणार आहे। विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी रविवारी दिवसकालीन मेगा ब्लॉक असेल। त्यामुळे लोकल सेवेवरती याचा परिणाम होणार आहे। घरांच्या लॉटरीसाठी अर्ज करताना सुलभता यावी म्हणून म्हाडानं वेबिनार घेत शंकांचं निरसन केलं असलं तरी प्रत्यक्षात मात्र नोंदणी करतानाच्या अजूनही अडचणी निर्माण झालेल्या आहेत। त्यात आयटीआर व कागदपत्र योग्य असूनही म्हाडाची तपासणी प्रणाली नागरिकांना त्रासदायक ठरत असल्यामुळे अर्जदारांमध्ये संताप व्यक्त केला जातोय।
श्रीकृष्ण जन्म आणि गोपाळकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत 5 दिवस कडेकोट बंदोबस्त वाढवला गेला आहे। बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे। गणेश उत्सव तोंडावर आला आहे आणि या गणेशोत्सवामध्ये मुंबईत रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी होते। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील गणेश मंडळांना वाहन पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत। गणेश उत्सव जेमतेम 15 वड्यावर आला तरी आरे प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे यंदा दुसऱ्या वर्षी आरेतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाहीये। या संदर्भात मंडळांचे पत्रही स्वीकारण्यात आलेलं नाहीये। दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सवासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने आलेले मंडप परवानगीचे अर्ज सहाय्यक आयुक्तांनी विनाविलंब मंजूर करावेत असे निर्देश ठाणे महानगरपालिकेचे अपर आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले आहेत। एकीकडे रस्त्यात पडलेले खड्डे वाहन चालकांची पाठ सोडत नसताना रस्त्यांची अर्धवट स्थितीमुळे कामं ही डोकेदुखी ठरतायत। चालू स्थितीमधील कामं लवकरात लवकर पूर्ण झाली नाहीत तर गणेशोत्सवासह सणासुदीच्या कालावधीत वाहतूक कोंडीची समस्या अधिक वाढण्याची शक्यता ही दाट आहे। सण उत्सवांच्या कालावधीमध्ये रेशन धान्यातून गोरगरीब लाभार्थ्यांना गव्हाऐवजी ज्वारी देण्यात येते। ऑगस्ट महिन्यात ज्वारीचे वाटप झालंय। आता सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात पुन्हा वाटप होणार आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक पदासाठी मोठी भरती होणार आहे। मात्र पात्रता अटींमुळे ही भरती वादात सापडली आहे। कार्यकारी सहाय्यक या संवर्गातील 1846 जागा सरळ सेवेनं भरली जाणार आहेत। या अटी रद्द कराव्या अशी मागणी सर्व स्तरातून होऊ लागली आहे। अनेक अशैक्षणिक कामांना जुंपलेल्या शिक्षकांना प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वेळ मिळावा म्हणून शिक्षकांना अशैक्षणिक कामांमधून मुक्तता मिळणार आहे। मात्र या अशैक्षणिक कामांमध्ये जनगणना आणि निवडणुकीची ड्युटी या 2 गोष्टी कायम राहणार आहेत। आगामी सणासुदीच्या हंगामासाठी हवाई प्रवास भाड्यानं गतीनं वाढ होताना दिसतेय। दिवाळीच्या काळामध्ये तिकिटांच्या किमती या 15% तर केरळच्या ओमनच्या काळामध्ये तिकिटांच्या किमती या 20 ते 25% वाढल्याचं दिसून येत आहे। मुंबई ते रियाद दरम्यान एअर इंडिया कंपनीच्या विमानातील वैमानिकांची चुकीची ड्युटी लावण्यात आली। या प्रकरणातील नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं गंभीर दखल घेतली आहे। या प्रकरणी एअर इंडिया कंपनीला 99 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाअंतर्गत एकूण मंजूर पदाच्या 5% म्हणजेच 162 जागी प्रशिक्षणार्थी युवकांची भरती महापालिका करणार आहे। त्यापैकी 35 जणांना नियुक्तीपत्र दिल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली आहे। महावितरणाच्या पनवेल 1 उपविभागातील सर्व शाखांतर्गत वीज ग्राहकांच्या वीज समस्यांबाबत नागरिकांचे प्रबोधन करून वीज समस्या निराकरण करण्यात येणार आहे। त्यासाठी ग्राहक तक्रार निवारण अभियानाचं 26 ऑगस्टला आयोजन करण्यात आलंय। राज्यात निराशाजनक परिस्थिती आहे। कष्टकऱ्यांसाठी कुठल्याही योजना आखल्या जात नाहीयेत अशी टीका बच्चू कडू यांनी केली। मतांसाठी चुकीच्या घोषणा केल्या जात आहेत अशी घणाघाती टीका बच्चू कडू यांनी केली आहे। जळगावात विधानसभेची जागा प्रहार लढवणार असं विधान बच्चू कडू यांनी केलंय। 1 सप्टेंबर रोजी महायुतीला पाठिंबा द्यायचा की महाविकास आघाडीला हे प्रहार ठरवणार असल्याचं कडू म्हणाले आहेत। नेपाळमधील बस अपघातात जळगाव जिल्ह्यातील 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे तर एक मुलगी अद्यापही बेपत्ता आहे तर अपघातात 16 जण जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे। नेपाळमध्ये झालेल्या बस दुर्घटनेमध्ये जळगाव जिल्ह्यातील 26 जणांचा मृत्यू झालाय। वायुसेनेच्या विमानानं आज जिल्ह्यातील 24 जणांचे मृतदेह नाशिकमध्ये आणण्यात येणार आहेत। तिथून कुटुंबियांकडे ते पोहोचवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री जनसंपर्क कक्षाच्या वतीनं देण्यात आली आहे।